सर्वांनी संघातून पहिल्या चढाई करण्यासाठी हिंमत करायची आहे. कारण की टी शर्टला बनियनला ज्यावेळेस हाताने मारलं जातं आणि हलकी पूज होते त्यावेळेस समजत नाही आणि मग उजामध्ये होतात. बंदा इकडे माझ्या क्रमांक 1 ला अधिकारीचा भोंगा वाजला. इथे मात्र सुंदर चढाई परंतु त्याच्यावरती मात केला आणि गायकन संघाने यशस्वीपणे वाघोडे संघाच्या रायडरला पक्कड त्या ठिकाणी केली जाते. विचार वाटले की सोडून द्यायचे, दुखापत कोणाला होणार नाही याची देखील जाणीवपूर्वक काळजी घ्यायची. स्पर्धा ही आपल्या मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अर्थातच वैनेश्वर गावाच्या प्रतिष्ठेची आणि मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. ती कबड्डीची महायुती आपण पाहतोय. नाहीतर दूध रेटर ज्याला मागच्या वेडिंग मध्ये अपयश आलं माझ्या क्रमांक 2 ला देखील जबरदस्त चढाई कैरवाडी संघाच्या मंदारची आणि त्याच्यावरती जबरदस्त काय टॅकल आहे जबरदस्त रोज चांगली आली आणि त्याच्यानंतर थांबवण्यामध्ये यश आलं. सिंगल गुणाची चढाई केली जाते कोंबडी संघामध्ये. नंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून वारंवार चढाई करतो मंदार. बघूया यावेळी चढाईमध्ये यश मिळेल का, जे संपादित करेल का की त्याच्यावरती दुर्घटना घडली आणि गेलेले गुण यशस्वीरित्या मिळवण्याचा प्रयत्न खेळवाडी संघाची. क्रमांक 1 ला या ठिकाणी टाइमआउटसाठी सामना थांबतोय. पुढील जे चित्त उडवले जातील त्या सर्व संघांना महत्वाची सूचना असेल की ज्यावेळेस तुम्हाला दुसरा बॉल दिला जाईल, तिसऱ्या बॉलला जर त्या संघ हजर नसला तर मात्र त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ 2024च्या फॉर्मॅट मध्ये संघ परंतु मावळच्या वर्षात थोडस पासपोर्ट वरती पाहायला मिळतोय. थोडीशी मेहनत कमी पडते. कॉलिंग कमी करायचं आहे. टीम भोमोली साऊंड कंट्रोल मध्ये ठेवायचं आहे. ठिकाणी कॉल करायचं. 2025 मधील ज्यांनी बक्षिसांची पूर्णपणे खैरात केली आहे श्रीकृष्ण भोमोली संघ जातो तिथे नंबरचा मानकरी ठरतोय. एका काळी तळई संघ देखील असाच एक बल्लाढ्य संघ म्हणून ओळखला जायचा, परंतु आता जिम्मेदारी जबाबदारी आल्यानंतर थोडंसं सावरला गेलाय आणि त्याच्या जागावरती आता नवीन संघ उपलब्ध झालाय श्रीकृष्ण भोमोली युवा मंडळ. ते एक टीम गंगेच्या वाडी तिकडे गेले असेल तर ते एक टीम इथे आहे. छोटा परंतु ताकद मोठी तीन गावठाण संघाचा. भले गाडीचा इंजन छोटा असला परंतु ताकदीचं इंजन आहे. डायरेक्ट अटॅक करण्याचा अटॅक येईल ना. चांगली चढाई केली जाते. फुलवर पद्धतीची चढाई फुलकावून केली जाते. हो जबरदस्त. कोणाला लागेल याची दक्षता देखील घ्यायची, जाणीवपूर्वक काळजी घ्यायची. दोन्ही संघांना महत्वाची सूचना, आपल्याला कोणत्याही प्रकारची इंजुरी किंवा इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डायरेक्ट अटॅक करण्याचा प्रयत्न परंतु इथे यशस्वीरित्या रनर बाद सिंगल गुणाची लगीन केली जाते. बागुडी संघामध्ये मैदान क्रमांक 2 ला देखील एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या हनुमान खैरवाडी विरुद्ध टीम श्रीकृष्ण भोमोली. परत नंतर पूर्णपणे टीमची जबाबदारी असते ती म्हणजे प्रमोद यांच्यावरती आणि तो सध्याच्या घडीला आता मात्र अकोटच्या बाहेर नंतर त्याला क्लीन करण्याचा प्रयत्न इथे प्रमोद करेल का, परंतु यशस्वीरित्या तो
खाली याची परतला आतापर्यंत दोन्ही मैदानावरती पहिल्या फेरीचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं मनाच्या संगणापासून सहर्ष स्वागत. राजेश्वर क्रीडांगणीमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खरे करेला मारून कितीची रेड असते. एकंदरीत एखादा गुण वाट्याला घेऊनच जावा लागतो आणि इथे चढाई एक मिनिट तिकडे पंच आहेत वागोडे. पंच आहेत पंच देतील पंच तुमच्या ना आमच्या बाजूने जो स्पर्धेचा नियम आहे तो नियम पाळूनच त्या ठिकाणी पंच यशस्वीरित्या उपस्थित संघ तुमच्यासाठी महत्वाची सूचना असेल. शेवटची 30 मिनिटं लावली जातात. त्याच्यानंतर कदाचित अतिरिक्त जास्त एंट्री फी घेतली जाईल हे देखील लक्षात घ्यायचं. नवीन आलेल्या संघांसाठी महत्वाची सूचना असेल. आपण अजूनपर्यंत या ठिकाणी नोंदणी केली नसेल तर व्यासपीठाकडे येऊन लगेच नोंदणी करायची आहे. आता गावठाण संघ पूर्णपणे मैदानाच्या आतकोणच्या बाहेर बसलाय. परंतु जबाबदारीचा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढतोय. एकट्याला जिल्हा लढायचा आहे. थोडं संघर्ष करावंच लागणार आहे. शांतता पाळायची आहे. तिकडे पंच आहेत. पंच तिकडे आहेत. शांतता पाळायची आहे. खेळवृत्ती दाखवायची आहे. तिकडे खरं बोलायचं आहे. खऱ्याचा खेळ हा शेवटपर्यंत होऊन जातो आणि खोटाचा खेळ आम्ही प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. बदल क्रमांक 2 ला त्या ठिकाणी उमरी संघाचा रेड आहे. चढाई करतोय. लाटेकडे जिंकण्याचा प्रयत्न करतो. ऑफिशियल टाइम आउट असेल मैदान क्रमांक 1 ला. दोन्ही नामांकित संघ आहेत. आपण थोडस समजून घ्यायचं आहे. शांतता पाळायची आहे. आणि स्पर्धेतील असोसिएशन मान्यतेचे पंच आहेत. त्याच्यामुळे सर्वांना विनंती असेल की सुजामती करू नका. त्याचबरोबर या पंचांचा निर्णय आज शेवटच्या टोकापर्यंत अंतिम राहणार आहे. मैदान क्रमांक 2 ला त्या ठिकाणी शेवटचे 5 मिनिट. मैदान क्रमांक 2 चा रिझल्ट नंतरचा आता शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत. रिझल्ट पाहायचा आहे. श्रीकृष्ण भोगेले आणि जय हनुमान खैरवाडी. समोर चढाई करतोय. एकच समीकरण असताना वाघोड संघावरती मैदान क्रमांक 1 ला त्या ठिकाणी
टाइमआउट येतो, परंतु मैदान क्रमांक 2 चा सामना मात्र त्या ठिकाणी अतिशय चांगला रंगला. एका बाजूला श्रीकृष्ण भोमुली संघ लढतोय तर दुसऱ्या बाजूला गावाच्या प्रतिष्ठेच्या नावासाठी खैरवाडी संघ देखील जीवाचं रान करतोय. फुलकावणी दिली, परंतु दोन गुणांची ललित केली जाते. खेळवृत्ती दाखवायचे. अतिशय सुंदर मॅच मैदान क्रमांक 1 वरती जबरदस्त सामना. एका बाजूला कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये. मोठा संघ एक म्हणत असेल की या स्पर्धेच्या नावासाठी नाही तर गावाच्या नावासाठी लढू. आणि दुसऱ्या बाजूला वाघोडे संघ देखील हेच म्हणत आहे की गावाच्या प्रतिष्ठेला प्राण पणाला लावून ही स्पर्धा आम्ही जिंकू. परंतु या स्पर्धेमध्ये कोणी एकच जिंकणार, तो कोणता संघ असेल शेवटच्या रेलपर्यंत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अविनाश चढाई केले 401 समीकरण थोडं कमी करणार विधान रेषेवरती चालत करीत आहे. कोणता संघ आघाडीवर आयटन संघ आपल्याला पाहायला मिळतो तर मैदान क्रमांक 2 ला भोगोली 14 आडिया भोगोली 7 आडिया खैरवाडी 14 म्हणजे 7 गुणांची आघाडी. तरी 14 गुणांनी आघाडीवरती भोगोली आणि 7 गुणांनी पिछाडीवरती खैरवाडी. 7 गुणांची आघाडी श्रीकृष्ण भोगोली संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत तरी कंबॅक हा भोगोली संघाने केलेलाच आहे, परंतु 5 वरती टीम खैरवाडी आज संघ खेळतोय. जय हनुमान खैरवाडी. मैदान क्रमांक 1 ला त्या ठिकाणी सामना संपण्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. त्याच्यानंतर चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाणार आहे. 9-7 2 गुणांच्या आघाडीवरती आतापर्यंत खेळतोय टीम गावठाणा संघ. एकची चढाई खैरवाडी संघाची. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक असतील, परंतु 8 गुणांची अजूनही मध्यस्थी चढाई बाकी आहे. म्हणजे 8 गुणांनी पिछाडीवरती अजूनही खैरवाडी हा संघ माघारी आहे. प्रत्येक वेळेला पॉईंट घ्यावे लागते, कारण की आता गावठाण संघाने कुठला तरी दुसरा आणि तिसरा नव्हे तर डायरेक्ट 4थ्या गेअरवरती जाऊन पोहोचलाय. त्यामुळे गाडी आता स्पीडला पळते. त्या गाडीला जर डोक्यात आणायचं असेल, थांबवायचं असेल तर त्यासाठी इथे मात्र वाघोडी संघाला कुठेतरी पॉईंटची गरज आहे. गोलवर चढाई परत इथे चढाई करता तुमचा गाळ्यामध्ये अडकला आणि इथे अविनाशला यशस्वी पक्कर होताना सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. शेवटचा मिनिट शिल्लक आहे. मैदान क्रमांक 2 ला त्या ठिकाणी लगेच त्याचा कार्यक्रम केला जाणार आहे. सरेंडर केलं.